बरं खाऊ घाल ना तू खाऊ घाल. मी अजून एक प्लेट मागून का सांडू नका तसं मग खाऊन घ्या ना. मित्रांनो मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही म्हणसान की अंधार कसं काय झालाय तुझ्या व्हिडिओमध्ये. तर अंधार जायचा विशेष म्हणजे आमच्या इथे काल रात्रीपासून पाऊस पडतोय आणि भरपूर पाऊस चालू आहे. 3 दिवस कंटिन्यू पाऊस सांगितलेला आहे. त्याच्यामुळे पावसामुळं आमची लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडासा आणि चार्जिंगचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. आणि आज विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये काय असणार आहे तुम्हाला सांगतो. मी एक हिंट देऊन टाकतो, तुम्हाला पुढं माहीतच पडेल. पण खूप सारी मजा येणार आहे. आता थोडीशी मजा येईन, काय होणार आहे काय नाही तुम्हाला दाखवीन मी पुढं. पण विषय असा झालेला आहे की भरपूर जणांचं नुकसान झालं आहे त्या पावसामुळं. आणि काही जणांच्या घरामध्ये पाणी गेलं तर काय भरपूर झालं. तुम्हाला सांगतो रात्री आम्ही 4 वाजेपर्यंत जाग होतो आणि सकाळी दिवसभर झोपलेलं नव्हतं. पण मी काम करत होतो काहीतरी, त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही कारण रात्री चार्जिंग नव्हती. आणि ज्यावेळेस लाईट आली त्यावेळेस व्हिडिओ टाकायचं वेळ नव्हतं. हे कुणाचं शर्ट आहे? हां चांगलं दिसतं ते. इस्त्री पाहिजे त्याला पण पप्पा. हां पप्पांनी शर्ट घातलेले आता नवीन. आता तुम्हाला मी मेन मुद्दा सांगतो की आज आहे पप्पांचा बड्डे. पप्पाच्या बड्डेला आम्ही आता बाहेर जाणार आहे कारण लाईट नाही आहे इथं. काही बड्डे सेलिब्रेट करायच्या मूडमध्ये इथं काही घरामध्ये मला काही दिसणार नाही. आणि तसं पण थोडा पाऊस येतोय. आणि विषय काय झाला माहिती का, सगळ्यांच्या आवरावरीमध्ये लेट उशीर झाला आहे. आता वाजलेत 7 वाजलेत आणि पाऊस येतोय थोडाफार भुरभुर, म्हणजे ते काय म्हणते त्याला बारीक बारीक पाऊस चालू आहे. आणि आता सगळे आवरत आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी. मम्मीचं काहीतरी वेगळं चालू आहे, शिवानीचं पण काहीतरी वेगळं चालू आहे. आता छत्री बित्री सगळ्या वस्तू प्रॉपर घ्या संग. कसंही तुम्ही भिजले नाही पाहिजे कोणी, मी तुम्हाला आधीच सांगालो. आणि इकडे बघा अंधारातल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. छत्री कुठे का? थांबा मी कॅमेरा पलटी करतो, तुम्हाला क्लॅरिटी चांगली येईल. हे बघा मम्मीची चिडचिड चालू आहे कारण मम्मीची तब्येत ऑलरेडी खराब आहे. आणि पप्पानी काय केलं माहिती का, पप्पाला मी आज म्हणलं होतं तुम्हाला एक ड्रेस देतो, पण पप्पाने काय म्हणले मला नाही पाहिजे. मम्मी छत्री सापडत आहे आणि शिवानीचं चालू आहे आवर. कधी आवरण काय माहिती शिवानीला. आणि मी टॉर्च लावलो परेशान आहे. थोडी क्लॅरिटी आहे ना झाली इथं. आवरा पटापटा आवरा. बघा किती अंधार आहे आमच्या घरात. मम्मी आवरलं तुझं? कधी जायचं आपलं? आरसात चमका नाही, पटापट आवरा. टाइमपास करू नका. परत पाऊस येईल नंतर परत माणसानं असं झालं तर झालं माहिती का. ते बघा. आणि हे बघा मम्मीचं काय खाणं चालू आहे. मम्मी आवरा सोडून तू मग काय खात बसली. आणि तिकडे याची कागद बिगद याची कचरा बिचरा का टाकतो घरामध्ये, मला ते समजत का नाही. आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे. तुम्हाला मी म्हणलं होतं शर्ट चांगलं घालायचं दुसरं. चांगलं ते मला येतो. असे लूजर ड्रेस चांगले वाटते शिवानी. हां छान दिसाल. हां लूज ड्रेस छान वाटतो. हां चला आता आम्ही आवर करतो आणि निघतो. मम्मी शिवानीलाच पाहिजे छत्री कुठे आता आहे का सापडना. ताईच्या डिलिव्हरीचा मेळ काय आहे काय माहिती. काहीच मेळ लागा नाही. 9 महिने होऊन कंप्लीट झालेत पण अजून काही त्रास नाही तिला. ते तुम्हाला दुखायला लागलं दवाखान्यात जाऊ म्हणते. दुखायला लागलं दवाखान्यात दुखन ताप म्हणते. तर तिला म्हणलं येऊ का, ती म्हणते जाऊ दुखन ताप पाहू. मम्मीला येऊ बी द्या नाही त्या. तुलाच इन्फेक्शन आहे. आणि सगळ्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. तुम्हाला बी सरी झाली बाबा. वातावरण खराब आहे ना. तुम्हाला किती वर्ष लागलं? 57 का 58? 57 संपलं, 58 चालू आता. 58 2025 एकदम सुखरूप निरोगी माणूस. निरोगी. एक जोक आणि दुसरा एक रोग इकडे आरशात दिसत नाही मी तुम्हाला. अरे छत्री बघ ना. छत्री बघ. कसलाही आजार नाही, ना BP ना शुगर ना काहीच नाही. परमेश्वराचे आभार माना. सगळ्यांनी पटापट कमेंट करा. कमेंटमध्ये पप्पांना हॅपी बर्थडे
आणि मस्त मस्त छान छान कमेंट करा, बघितल्याशिवाय मी खाली. छान छान कमेंट करा. आणि छत्रीसाठी छत्री दुकानात बी नाही पहिली गोष्ट मी सांगाल तुम्हाला. आता चार्जिंग नाही मोबाईलमध्ये तुम्हाला भेटतो थोड्या वेळात, कारण आता तिकडे जाईन तिकडे चार्जिंग करीन. तुला काय गावाला जायचं का? होय गावाला जायचं तुला? छत्री पाहिजे सांग. एवढी थैली रागात घालून घ्या स्वेटर. रेनकोट घेतलंय, छत्री येताना जर पाऊस आला तर भिजलं तर आधी सर्दी दुखणे आलेले. चलो पाऊस आला तर मग काय करावं. चलो. सकते हो आप, बहुत बड़ी पार्टी चल रही है. देखो होटल का नज़ारा देख के आपको क्या लग रहा है बताओ. आज की पार्टी मेरी तरफ से, मजा करो. तुला पापड आवडतो का? हाँ तुला आवडतो पापड? मला आवडते बाबा. गरीब नाही छान लागते. बरं ठीक आहे. मस्त लागतोय पापड. पापड केवढीचा विचार कर. किती रुपयाचा? आपण चांगल्या जागेवर बसल्यानंतर किंमत नसते विचारायची. आपण काम करतो ना तर आपण खाऊ बी शकतो. समजा उद्या जर आपल्या घरात पाणी आलं असतं, समजा काय झालं असतं तर मग म्हणजे कसं आपल्या दुकानचंच नुकसान झालं असतं, लोकांचे 4-4 लाखाचं नुकसान झालं तर मग काय केलं असतं? रडत बसावं लागलं असतं. आधी दण नसतं आपण माहिती का? खरंच इकडे आज जरा- आपला दिवस लय चांगला आहे माहिती का? पप्पाच्या बर्थडे दिवशी तसं नाही, पण पप्पा खरंच लोकांचं किती नुकसान झालं बरं आपल्या ह्याच्याच लोकांचं. त्याच्यामुळे आपण काय करायचं, खायचे प्यायचे मजा करायची, मस्त राहायचं, मस्त खा मस्त देवाने राहा. आपल्याला सेफ्टी ठेवले. आपल्या घरात घरी पण काही प्रॉब्लेम नाही आला आणि दुकानमध्ये कुठं? पण काही प्रॉब्लेम नाही. हा ना, काय कुठं प्रॉब्लेम नाही आला. दुकानमध्ये नाही, घरी पण नाही प्रॉब्लेम. लोकांच्या घरात पाणी मला घुसलं. असं वाटतं व्हिडिओ वाईसवर करणार, गाणे वाजतात, गाणे वाजते तिथे. तुमच्याकडे माईक आहे, हा तेच ना. माईक कशाला पूजा करायला आणून ठेवला का घरात? घरी ठेवले माईक. असंच आहे आमचं कामच तसं आहे बाप्पा. आम्हाला तसंच जमतं. पैसे घालतो आम्ही फक्त आणि पूजा करायला ठेवतो घरात. सगळ्यात तुम्ही असले तर काही टेन्शन नाही. महाग वस्तू पण कमी वाटायला लागते तुम्ही असल्यावर. डायरेक्ट घर जळायचे लक्ष नाही आमच्याकडे. चला काय झालं? चार्जिंग नाही कशामुळं? तुमच्या हलगर्जीपणावर. चार्जिंग नाही मोबाईल तुमच्या हाताला काय लागलं? पुढे पापड लागलं असेल. बघा मेन्यू कार्ड बघू शकता, किती मोठं मेन्यू कार्ड आहे. आता आम्ही मागवलं आहे याच्यात अर्ध सामान तर अजून म्हणजे अर्धी याच्यात डिश नाही आहे. आता आम्ही घेतलं आहे पनीर हे लबाबदार का फबाबदार काहीतरी आहे. हे लबाबदार घेतलं आहे. बघू आता कसं आहे कसं नाही. आली डिश आलेली आहे. इकडं वाट बघतात सगळेजण. बरं आहे का? पुलाव खायचा आहे? पुलाव खायचा आहे? पुलाव खायचा नाही तुला काय आहे का? तुला काय खायचं? तुला काय खायचंय? मला काय पण चालतं. हां मी काही पण खाऊ शकतो जे आवडतं. आवडतं रे. नाही तर नाही तर काय काय खायचं? खायचं ना हे मागवलेलं काय खाणार? तेच खाणार आहे. हां तुला दुसरं काय खायचं का? नाही. असं काही जेवण मागवलंय. मंचुरियन सारखी गोळी दिसते त्याच्यात मला. रोटी कडक नाही मिली. कडक बघ कसं झालं कसं सांगा नंतर क्लासला. ओके. कशी आवडली माझी? हां एवढं मस्त मोठ्या छान. हॉटेलमध्ये आणलं तुम्ही मला. मग पप्पाचा बड्डे आहे ना. पप्पाचा बड्डे त्यासाठी आम्ही आता हॉटेलमध्ये पार्टी करायला आलेलो आहोत. सकाळपासून आम्हाला कोण नाही सांगितलं. सिक्रेट पार्टी समजलं का? आता जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो मी, कारण मला थोडं ऑकवर्ड जाते जेवता जेवता कॅमेरा पकडायला आणि स्वतःला जेवताना बघायला. त्यामुळं सबस्क्राईब करा. तुम्ही जेवण करा, मी बी करतो.
ते कशासाठी दिलं? बासुंदी घ्यायची का? हां तुम्हाला काय तेच नाही रे. ते कसं दिलं? हां तुम्हाला मला वाटलं प्यायला दिलंय म्हणून मी मोबाईल आणायला लावला माहिती आहे का? त्याच्यात लिंबू आहे ना, लिंबू आहे आदर बळत बळत आमचा व्हिडिओ काढ बळत आमचा व्हिडिओ काढ. गुलाबजाम खाते का? चल ये गुलाबजाम खा. चल चल मी खाते. चल 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 ना मग चल. मी खाल्ला असता पण मी काय लगेच ओव्हर होतो मला. मी खाते. चल चल शिवानी चल. पिशवी राहत शिवानी खाणार ना? खाईन अर्धा एक खाईन. लाईट बघा किती भारी आहे. कसलं पाकिट? काजू नको येतं नको काजू. तीनच खुर्च्या इथं बसायला मला. व्हिडिओ चालू आहे काय बोलली तू? व्हिडिओ काढून गोड जाते पटकन खायला. इकडे बी बघा. हां बड्डे सेलिब्रेशन होतं आमचं मस्त. तुम्ही पण वरती जेवण व्हिडिओ चालू आहे बरं. खाऊ घाल ना तू. तू खाऊ नको खाऊ घाल. मी अजून एक प्लेट मागून का सांडू नका तसं मग खाऊन घ्या ना. शिवानी मला एक हे करायचं. मी तुला नाही काढून देणार. मी तुला नाही काढून देणार पण सांगतो. मी तुला रील्स आता काढून देणार नाही कारण मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे. तू एक काम करू नको. हां काढतोय का? काढ. लय गोडा असेल ते. मला खाऊ वाटायला आता. आता मला खाऊ वाटायला लागले बरं. आता खरंच खाऊ वाटायला. हां कसं आहे चांगलं आहे का? चमचे हे काय आहे? हे उडी मारेन दीपक. सगळ्यांना वाटत असं दादा तुमचा गोड खातोय पण दादाला लई येडे आहे गोड खायचं. आणि शिवानीला येडे कशाचं आहे? 30% चार्जिंग आहे शिवानी त्याच्यात. तू जर रील्स काढत बसली तर मी व्हिडिओ कसा काढू बरं? नको थांबा मला. मस्त आहे. शिवानी कसं आहे ते? शिवानी अर्धा खाऊन टाकू तुला. खाऊ घाला शिवानीला खाऊ घाला. मोबाईल बाजूला कर. पप्पाला मी खाऊ घालायला मस्त आहे. कसं वाटायले? मस्त वाटतं. आधी तिला खाऊ घातलं मला खाऊ घातलं का? नको मला नाही खायचं आता. मी आधीच खाऊ घालायला पाहिजे. हो हे बघा लहान लेकरासारखं लोक करू नका. हे बघा शिवानी कशी खाऊन पिऊन मस्त झाली मस्त. आणि आता कशी करून ती बघा गुलाबजामुन खाल्लं तुम्ही? नको आता लय गोड आहे. अरे हे असा नजारा आहे बघा. आज अशी पार्टी केली यांनी.
तू जेवण केलं ना? काय खाल्लं? बस बस लय नका तू गोड. पनीर लबाबदार. बापदार. पनीरला बाप जबाबदार येऊ. ओ पनीर बाप. ओ पनीर बाप. भारी आता त्याचा वरचा भाग वेगळा वर. आता यांना खायची आईस्क्रीम. आता फुल जेवण केलं, त्याच्यानंतर गुलाबजामुन खाल्ले, त्याच्यानंतर आता आईस्क्रीम खायची. एवढं खाते तरी यांचं पोट भरणार नाही. किती खाते शिवानी? शिवानी एवढं का बरं खाते तू आज? एवढं का बरं खाते? ते विजय नाही का? नाही मला नाही खायची. 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 मला नाही म्हणता फर्स्ट टाइम नाही पाहिजे मला. हे बघा, हे एवढं वातावरण थंड आहे आणि मस्त आईस्क्रीम खाणं चालली यांची. आम्हाला काही काल रात्री अर्ध्या पाण्यात मी भिजत होतो तरी मला आता आईस्क्रीम खायची सवय, कारण एवढी सर्दी झाली ना मला. हे बघा लेकीला बोलणं चाललंय. लेकीला नुसतं आईस्क्रीम दाखवत होतं व्हिडिओ कॉलवर. लेक काही येऊ शकत नाही आता, तिचे दिवस भरले 9 महिने झाले का तिला, त्याच्यामुळे तिला काही आणता येत नाही. त्यामुळे आमच्या वाढदिवसामध्ये थोडं शॉर्टकटमध्ये चालू आहे, कारण आम्हाला तिच्या बिगर करमत नाही आहे. आम्हाला खाऊ वाटत नाही तिच्या बिगर, त्याच्यामुळे तिला व्हिडिओ कॉल केला आहे आणि व्हिडिओ कॉलवर आईस्क्रीम दाखवते. व्हिडिओ कॉलवर आईस्क्रीम दाखवलं पाहिजे. श्रीमंत नसलं पाहिजे पण समजून घेणारं पाहिजे. असं जे पाहिजे ते श्रीमंत नसलं पाहिजे खरंच, पण समजून घेणारं पाहिजे. आईस्क्रीम खाऊ घालणारं पाहिजे म्हणणार. हौशी पाहिजे. हौशी नवरा हौशी पाहिजे. हौसा नवरा आहे. खदाडा नवरा आहे. गदाडा नवरा आहे. काम करतो आणि असे पैसे घालतो. हे बघा रात्री पाण्यात डुबले असते त्याच्यापेक्षा. आपण एक विचार करा ना, माझं वय किती 57 वर्ष कंप्लीट आहे आणि 57 असताना निरोगी कोणताही आजार नसताना. आता तुम्ही म्हणसान बाबा की बड्डेचा केक का नाही कापला, कारण केक कापण्यापेक्षा केकमध्ये 400-500 रुपये घातल्यापेक्षा आपण पोटामध्ये घातलेले तेच पुरते. अजून किती खाऊ द्या. नाही मी केक घेणार आहे. अजून किती पाहिजे? मग मी केक घरी नेणार आहे. कोण खातं बरं? मी खाणार आहे. व्हायला जावतो तसा. मी पप्पाला घरातून निघायच्या आधीच सांगितले मी केक आणणार आहे. याला बघा मग शॉक झाला यो. यांनी पैसे खर्च केले 2-3 हजार रुपये, पण ते 2-3 हजार त्याचे झाले. आता माझ्याकडून मी 500 रुपये लाडक्या बहिणीचे काढणार आहे उद्या आणि त्यांना देऊन टाकणार आहे. तुला काय वाटतं याच्यावर? काय वाटतं सांग ना शिवानी. कोणी काय बोलू पप्पा चिडते तर, पण हे बघा हे कोणी म्हणेन का यांना हे सासरा आणि सून, कोणीच म्हणणार नाही. हे असे खराड्यावानी खात राहते आणि मला नाही दिलं बरं का. आपण सगळी ना लोक दवाखान्यात किती पैसे घालते. हां चांगला निरोगी राहतो आतापर्यंत. लोक नाही. आपल्या यूट्यूब फॅमिलीला तुम्ही आईस्क्रीम खायला बोललेलं नाही. तू बोलला का यूट्यूब फॅमिलीला आईस्क्रीम खायला? बोला मग. तुम्ही तुमच्या घरी खा, मी माझ्या घरी खाते. तुम्ही तुमच्या घरी खा ना आम्ही आमच्या घरी. असं बोलायचं नसतं. तुम्ही तुमच्या घरी खा ना आम्ही आमच्या घरी खातो. असं असतं का? अरे मी काय म्हणतो, आपल्या 57 वर्ष झाली ना, लोक दवाखान्यात किती घालतील. हा 57 वर्षापर्यंत आता यांना काहीच नाही. यांना बीपी नाही, शुगर नाही, काहीच नाहीये. फक्त यांना एकच येड आहे, फक्त काम करायचं बस, बाकी काही वेळ नाही. कागदाचा किडा आहे. निर्वेश नाही परत. हा अजून काय पाहिजे तुम्हाला मला सोडून खावं वाटते का?
परमेश्वराने जास्त गोड लागतंय. परमेश्वराने आपल्याला सुखरूप ठेवलं ना पण याचा भुगतान तुम्हाला भरावं लागणार आहे. मी केक आणणार आहे आता. मी खाणार आहे ना. मी त्याच्यामुळे वरती जेवण कमी केलं ना थोडं. मला पण नको केक आता. आपली इच्छाच नाही केकमध्ये आदू घालायला. कोणी म्हणेन का शिवानी यांची मुलगी आहे का सून आहे? सांगा बरं कमेंटमध्ये. तर नवरा कसा आहे शिवानी? हा? नवरा कसा आहे? खादाडा. आणि सासरा? गाणं म्हण ना. स्टॉप. बघा नवरा हौशीदार असला पाहिजे. बाकी काही नाही आहे. पैसा नसला तर चालेल पण हिंमत पाहिजे माणसाची. गरिबीचा विचार केलं कसं तरी पैसे जमा केले आज दिवसभर कामाचे. गरिबी कोण म्हणणार तुम्हाला आता? आता गरिबीचं लक्ष